नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती अंतर्गत मैत्रीपूर्ण लढती होणार. दिघे जोशी असते तर गद्दारीची हिंमत झालीच नसती, उद्धव ठाकरे. महाड क्रांतीभूमी रायगड पोलिसांची शिवपराक्रम गाथा. काशीद बीच समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मौज मजा. जम्मू काश्मीर राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा. भारतीय जनता पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोकण विभाग स्तरावर बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्षांना सर्व अधिकार देण्यात आले. त्यामुळे युती संदर्भात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता अधिक बळावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यायचे आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षाला किती जागा अपेक्षित आहेत यावरच युतीचे भविष्य अवलंबून राहणार आहे. मला पश्चात्ताप आत्ता होत आहे. तेव्हा अनंत तरे यांचे ऐकले असते तर अमित शहा यांच्या समोर वाचवा म्हणून घालीन लोटांगण घालणारे दिसलेच नसते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार संजय पाटील, खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित होते. 2014 साली जेव्हा भाजपने अचानक साथ सोडली तेव्हा अनंत तरे हे ऐकायला तयार नव्हते. अपक्ष उमेदवारी भरली होती. त्यावेळी मी त्यांना मातोश्रीवर बोलावलं होतं. त्यांना मी सांगितले होते की भाजप आपल्याला संपवायला निघाले, आधी त्यांना रोखू आणि मग आपण पुढे जाऊ. पण तेव्हा तरे म्हणाले होते की हा माणूस पुढे गद्दारी करणार आणि पुढे तेच झाले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनंत दिघे, मोदा जोशी, अनंत तरे, प्रकाश परांजपे आणि रघुनाथ मोरे असे पक्षाचे दिग्गज नेते होऊन गेले. ते आज असते तर आज कुणी गद्दारीचा ग उच्चारण्याची हिंमत केली नसती, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली. स्वराज्याची राजधानी असलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमाचा प्रेरक इतिहास जगाच्या पटलावर सुवर्णाक्षराने कोरणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीने चवदार तळ्याच्या क्रांतिकारी सत्याग्रहाचा साक्षीदार ठरलेल्या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत शिवपराक्रम गाथा या कार्यक्रमाचे आयोजन रायगड पोलीस खात्यातर्फे करण्यात आले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात गोष्ट इथं संपत नाही या गाथेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व राज्यकारभार, रयत हिताची धोरणे, महापराक्रम यांची अप्रतिम मांडणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले व रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व राज्यकारभारातून कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि लोकसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी सांगितले. यावेळी रायगड पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व पोलिसांच्या कुटुंबियांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतला. महाड डिव्हिजन, श्रीवर्धन डिव्हिजन आणि मानगाव सब डिव्हिजनचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, सोबतच गोष्ट इथे संपत नाही चे टीम, दोन्ही सारंग आणि निलेश प्लस आपली टीम, आपण सर्वांचा मी खूप स्वागत करते. आजचा जे कार्यक्रम आपण इथे नियोजित केलेला आहे, तर पहिला प्रश्न आहे का नियोजित करण्यात आला. तर माझा असा ठामपणे मत आहे की वर्दीत असलेला प्रत्येक व्यक्ती, पुरुष असू द्या किंवा महिला, ते एक असे प्रकारे लीडर असतात जे की दुसरे कुठलीही नोकरी करत असताना तसे प्रकारची संधी किंवा काम करण्याचे संधी येत नाही. तर तशा प्रकारे जर लिडरशिपमध्ये आपल्याला स्वतःला काय शिकायचे आहे किंवा आपले मुले जे आहे, आपले पाल्य, त्यांना काय शिकवायचे आहे, तर कोणाकडून मग हे लिडरशिपची प्रेरणा घ्यावं. तर दुसरं काही याच्यात उत्तरच येऊ शकत नाही. शिवाजी महाराजच ते असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडून लोकांना भीतीही वाटत होती, वाईट प्रकारच्या लोकांना भीती वाटत होती. त्यांच्याबद्दल जे आदर होता त्याचीही काही सीमा नव्हती. त्याच्याबद्दलचं जे प्रेम होता त्या प्रेमचीही काही सीमा नव्हती. आणि त्यांच्या जे लोकांवरती प्रेरणा
त्यांना जे प्रेरणा देण्याचं त्यांच्या एक आपले त्यांचे जीवन आयुष्यातून आपल्याला शिकू शकत, त्याचं काही कंपॅरिझन दुसऱ्या ठिकाणी भेटू शकत नाही. तर या उद्देशाने मी आपले सर्व पोलीस बांधव आणि जे कुटुंबीय आहे रायगड पोलीसचे वतीने त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. दुसरं एक आहे की आम्हाला असं वाटलं की महाडमधून याची सुरुवात करूया आणि त्याच्यात पण राज्य अभिषेकचा जे एक एपिसोड आहे महाराजांची आयुष्यातला तो घेऊया. आम्ही सर्व इथे खूप भाग्यवंत आहोत की आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री भरतशेठ गोगवले हे लाभलेले आहे. कारण रायगड हे बरेच वर्षापासून आहे, पण जवळचा जे 400-450 वर्षाचा काळ होता त्याच्यात सर्व विसरून गेले होते की राज्याभिषेक कसा किंवा काय. तर 1997 मध्ये कोकणकडा मित्र मंडळने राज्याभिषेक करण्याची सुरुवात केली आणि आपले मान्य नामदार श्री भरतशेठ गोगवले त्यांनी त्यांची पूर्ण जी मोहीम होती त्याला खूप भर दिला, त्यांना खूप सपोर्ट दिला. आणि आज आपण सर्व इथे बसलेले बघत आहात की आज राज्याभिषेक सोहळा हे खूप एक भारतभर साजरा केला जातोय. म्हणजे भारतभर याचा परिणाम होते की राज्य अभिषेक सोहळा इथे केला जातोय. दुसरा, आजची जी आपली टीम आहे, गोष्ट इथे संपत नाही, त्यांना मी एक सांगू इच्छिते की आपण आतापर्यंत जे काही ऑडियन्स समोर हे केलं असेल कार्यक्रम, त्याच्यात बरेच लोकांनी बघितलं नसेल की रायगड कसा आहे किंवा राज्याभिषेक कसा असतात. आपले जे सर्व पोलीस बांधव इथे बसलेले आहात तर सर्वांनी राज्याभिषेकचा बंदोबस्त केलेला आहे. तर जवळपास मी खात्रीशीर सांगू शकत की 55% लोक असे आहे जे वरती गेलेले आहे, त्यांनी राज्याभिषेक कसा होतात ते सर्व बघितलेलं आहे. तर मला खात्री आहे की आपलं जे आज इथे सादरीकरण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपले सर्व जे पोलीस बांधव आहे त्यांना नक्की प्रेरणा भेटणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काशीद बीच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयीसुविधात या ठिकाणी असलेले स्पीडबोट, पॅरासेलिंग बोट, बनाना, बंफर तसेच घोडा उंटावरील सफरी पर्यटकांचा आनंद द्विगुणित करतात. पावसाळ्यानंतर मुरुड बीचवर शुकशुकाट दिसून येत होता. आज रविवारी आमच्या प्रतिनिधीने काशीद बीचवर फेरफटका मारला असता सकाळच्या वेळेत पर्यटक मौज मजा करीत पर्यटनाचा आनंद लुटत असताना दिसून आले. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जामलाही सामोरे जावे लागते. देश विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. ऑक्टोबरच्या दुसऱ्या विकेंडला रविवारी काशीद बीचवर पर्यटकांनी सँडपाईक, घोडासफर करीत असताना पर्यटनाचा आनंद लुटला. जम्मू भारतीय जनता पक्षाने जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीत 3 उमेदवारांचा समावेश आहे. गुलाम मोहम्मद मीर, राकेश महाजन आणि शत शर्मा. सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे सर्व 28 आमदार रविवारी श्रीनगर येथे आहेत. ते रविवारी श्रीनगरमध्ये बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने पक्षाचे आमदार उमेदवारांसोबत असतील. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.